आज आपण पाहणार आहोत कापूस पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे। सध्या कापूस पिकावर मावा व तुडतुडे या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। या किडींची लक्षणे व उपाययोजना कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मावा किडीची लक्षणे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात। मावाग्रस्त पाने पिवळी पडतात आणि खालच्या बाजूने वळतात। किडीच्या शरीरातून चिकट द्रव स्त्राव होऊन पानाच्या पृष्ठभागावर काळी बुरशी तयार होते व पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते। नंतर आहेत तुडतुडे। तुडतुड्यांची लक्षणे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात। पाने फिकट लाल होऊन त्यांच्या कडा खालच्या बाजूने मुरगळतात। तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पानावर हॉपनबर्नची लक्षणे दिसू लागतात। दोन्ही किडीचे एकत्रित व्यवस्थापन। जैविक नियंत्रणाचे उपाय, त्यामध्ये 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी। तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी लॅकॅनिसिलियम लॅकॅनी 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। पिवळे चिकट सापळे 20 प्रति एकर लावावेत। रासायनिक नियंत्रणाचे उपाय, किडीने जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर कीटकनाशकाची फवारणी करावी।